नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। एकूण 50 गुणांचा पेपर आहे। 10 गुण हे तोंडी परीक्षेसाठी आणि 40 गुण हे लेखी परीक्षेसाठी आहेत। तोंडी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न पहिला, शाळेत साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाविषयी 4 ते 5 वाक्यात माहिती सांग। 3 गुणांसाठी आहे। प्रश्न दुसरा, खालील परिच्छेदाचे प्रकट वाचन कर। 4 गुणांसाठी आहे। या ठिकाणी परिच्छेद देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबवून संपूर्ण परिच्छेद व्यवस्थित वाचायचा आहे। परिच्छेदाचा पुढील भाग देण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील कोणतीही कविता साबीने म्हण। 3 गुणांसाठी आहे। पुढे आहे लेखी चाचणी। प्रश्न चौथा, खालील मुद्द्यांच्या आधारे 8 ते 10 ओळीत कथा लिही व कथेला योग्य शीर्षक दे। 5 गुणांसाठी आहे। त्या ठिकाणी मुद्दे देण्यात आलेले आहे। सोनू नावाचा मुलगा, चित्रकलेची आवड, शाळेत चित्रकला स्पर्धा जाहीर, स्पर्धेत सहभाग, चित्र काढण्यास सुरुवात, रंगपेटीतील रंग संपले, सोनू निराश, हार न मानणे, चित्र पूर्ण, प्रथम क्रमांक, कौतुक। या ठिकाणी आपण कथेला शीर्षक दिलेले आहे स्वप्न रंगवण्याची कला। सोनू नावाचा एक मुलगा होता। त्याला चित्रकलेची फार आवड होती। शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा जाहीर झाली। सोनूने खूप उत्साहात स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। चित्र काढण्यास सुरुवात केली। सुंदर चित्र सुरू झाले, परंतु थोड्याच वेळात त्याचे सर्व रंग संपले। सोनू हताश झाला, परंतु त्याने हार मानली नाही। पुन्हा नवीन चित्र काढण्यास सुरुवात केली व यशस्वीरित्या चित्र पूर्ण केले। सर्वांनी त्याचे कौतुक केले व त्यास प्रथम बक्षीस मिळाले। तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील कथा लिहू शकता। प्रश्न पाचवा, खालील उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 5 गुणांसाठी आहे। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। मी उतारा वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। व्हिडिओ थांबवून तुम्ही उतारा व्यवस्थित वाचायचा आहे, कारण सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहेत। उताराचा पुढील भाग या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न, खालील आकृती पूर्ण कर। 2 गुणांसाठी आहे। कुस्तीसाठी खाशाबाचे शरीर बळकट होण्याची कारणे, पळत जाण्या येण्याची सवय, गुडघ्यापर्यंत चिखल तुडवण्याची सवय। प्रश्न, सन 1952 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळाले तो खेळ, कुस्ती। प्रश्न, सन 1952 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या तो देश। 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। तो देश आहे फिनलँड। प्रश्न, उतार्यास समर्पक शीर्षक दे। 1 गुणासाठी आहे हा प्रश्न आणि समर्पक शीर्षक आहे कुस्तीपटू खाशाबा जाधव। प्रश्न 6वा, खालील उतारा वाच व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। प्रश्न 6वा हा 4 गुणांसाठी आहे। पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी उतार्याचा पुढील भाग देण्यात आलेला आहे आणि उतार्यावर आधारित प्रश्न, उतार्याच्या आधारे आकाशचा 1 गुण विशेष लिही। 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। उत्तर आहे मेहनती। प्रश्न, आकाश स्पर्धेत यशस्वी होण्याचे कारण, योग्य वेळ आणि मेहनत यामुळे आकाश यशस्वी झाला। प्रश्न, वक्तृत्व स्पर्धेसाठी कोणत्याही 2 सूचना तयार कर व लिही। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। उत्तर, इयत्ता 5वी ते 7वीच्या स्पर्धकांना 3 + 2 = 5 मिनिटे वेळ देण्यात येईल। परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील। तुम्ही या व्यतिरिक्त देखील 2 सूचना लिहू शकतात। प्रश्न 7वा, खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिही। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे। आता उजाडेल, खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल। या ठिकाणी कवितेचा पुढील भाग देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न, पुढील अर्थाच्या कवितेच्या ओळी लिही।
1 गुणासाठी आहे। त्या ठिकाणी अर्थ दिलेला आहे आणि त्या अर्थाशी संबंधित कवितेच्या ओळी आहेत। गहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल आता उजाडेल, आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल। प्रश्न पांढरा या अर्थाचा कवितेत आलेला शब्द लिही। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्याचे उत्तर आहे शुभ्र। प्रश्न कवितेतील यमक जुळणारी कोणतीही एक जोडी शोधून लिही। पारिजात, बरसात। प्रश्न 8 उन्हाळी सुट्टीतील तुझे अनुभव 7 ते 8 वाक्यात तुझ्या शब्दात लिही। 4 गुणांसाठी आहे। उत्तर उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या कुटुंबासोबत भरपूर वेळ घालवला। आम्ही एकत्र फिरायला गेलो, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि गप्पा मारल्या। या सुट्टीत मी काही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला। मी ऑनलाईन कोर्सेस घेतले ज्यात मला काही नवीन कौशल्ये शिकायला मिळाली। पुढे आहे प्रश्न 9 खालील सूचना वाच व दिलेल्या तक्त्यात त्याचे वर्गीकरण कर। 4 गुणांसाठी आहे। बघा त्या ठिकाणी आपण वर्गीकरण केलेले आहे। एसटी स्थानक, पुण्याला जाणारी गाडी फलाट क्रमांक 4 वर उभी आहे। 2 आरक्षित तिकिटांसाठी रांगेत उभे राहा। आणि रुग्णालय या तक्त्यात लिहायचे आहे। रुग्णांशी हळू आवाजात बोलावे, रुग्णांसंबंधी येथे चौकशी करा। प्रश्न 10 खालील वाक्यात योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिही। 2 गुणांसाठी आहे। आपली सहल नीट पार पडेल का? प्रश्नचिन्ह। या विचारात अजय शाळेत पोहोचला, पूर्णविराम। प्रश्न 11 खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही। 3 गुणांसाठी आहे प्रश्न 11। त्यातील प्रश्न 1 गुणासाठी आहे। चौकटीतील म्हण ओळख व लिही। त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहे। दुरून डोंगर साजरा। प्रश्न इकडे तिकडे या शब्दाचा वापर करून वाक्य तयार कर व लिही। 1 गुणासाठी आहे। इकडे आड तिकडे विहीर। प्रश्न खालील चौकटीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवड व लिही। त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द आहे दिनकर आणि त्या अर्थाचा शब्द आहे पर्यायातील रवी। दिनकर, रवी। प्रश्न 12 तुझ्या परिसरातील डॉक्टर अथवा शाळेतील शिक्षक यापैकी एका व्यक्तीविषयी 4 ते 6 वाक्यात माहिती लिही। 3 गुणांसाठी आहे। उत्तर माझ्या शाळेतील शिक्षक फार प्रेमळ, अभ्यासू आहेत। ते आम्हाला अगदी मनापासून शिकवत असतात। प्रत्येक गोष्ट आम्हाला समजावून सांगत असतात, म्हणून मला माझे शिक्षक फार आवडतात। पुढे आहे प्रश्न 13 पुढील घटना योग्य व सुसंगत क्रम लावून पुन्हा लिही। 2 गुणांसाठी आहे। त्या ठिकाणी 4 घटना दिलेल्या आहेत। त्यांचा योग्य क्रम लावून तुम्हाला त्या योग्य क्रमात लिहायच्या आहेत। आपण त्या ठिकाणी क्रम लिहून घेतलेला आहे। पहिली घटना येणार आहे आम्हाला रस्त्यात एक शिवार लागले, डहाळे कणसे ओंब्या पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले। दुसरी घटना येणार आहे आम्ही डहाळे उपटू लागलो, तेवढ्यात तिकडून कोणीतरी जोरात ओरडले। तिसरी घटना येणार आहे आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली। आणि चौथी घटना येणार आहे शिवार फिरून झाल्यावर परतताना मात्र त्या शेतकऱ्याने आम्हा सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसे डहाळे दिले। या पद्धतीने 4 घटना लिहायच्या आहेत। प्रश्न 14 सूचनेनुसार उत्तरे लिही। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। प्रश्न आजीने तिला गोष्ट सांगितली, या वाक्यातील सर्वनाम लिही। तिला। प्रश्न घरासाठी कोणते विशेषण योग्य होणार नाही ते पर्यायातून निवडून लिही। 1 गुणासाठी पाणीदार। प्रश्न काळ्या ढगांनी आकाशात गर्दी करताच मोर नाचू लागला। वरील वाक्यात मोराऐवजी लांडोर हे नाम घेतल्यास कोणते क्रियापद येईल? योग्य पर्यायाला गोल कर। त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल। प्रश्न इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात मग्न टिंबटिंब हे वाक्य वर्तमान काळी करण्यासाठी खालीलपैकी कोणते क्रियापद योग्य होईल? योग्य पर्यायाला गोल कर। तिसरे पर्यायाला गोल करायचे आहे। इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत। प्रश्न खालील वाक्याचा काळ ओळखून लिही। अजय सहलीला जाणार आहे। काळ आहे भविष्यकाळ। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।